नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघूया यवतमाळ डिस्ट्रिक्टमधील तालुके आणि यवतमाळ ह्याविषयी माहिती बघूया. यवतमाळ हे जे आहे आपण बघितलेलं असेल की यवतमाळ हे जे शहर आहे हे महाराष्ट्रामध्ये वसलेलं आहे आणि हे विदर्भ रिजन यामध्ये जोडलं जातं आहे. यवतमाळ हे जे आहे हे टायर 3 ह्या कॅटेगरीमध्ये आहे आणि त्यामध्ये जर बघायचं झालं तर यवतमाळमध्ये कुठले कुठले तालुके येतात, तर यवतमाळमध्ये येणारे तालुक्यांची नावे बघा. यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, मोहगाव, अर्णी, घाटंजी, वणी, राळेगाव, मोरगाव, झरी, जामणी, पांढरकवडा, बाबुळगाव. तर हे सगळे जे आहे हे तालुक्यांची नावे आहेत. तर यामधलं जसं वणी झालं, इथे कोल माइन्स आहे. त्यानंतर पुसदला पण चांगला हे आहे, व्याप आहे. तर यवतमाळ सिटीचं जे पॉप्युलेशन आहे, यवतमाळ सिटीचं पॉप्युलेशन हे 2,25,000 ॲप्रॉक्सिमेट आहे बरं का. पूर्ण परफेक्ट नाही आहे, ॲप्रॉक्सिमेट आहे. आणि यवतमाळ डिस्ट्रिक्टच्या पॉप्युलेशनविषयी जर आपण बोलायचं झालं तर 31,50,000 एवढं त्या डिस्ट्रिक्टचं पूर्ण तालुक्यांचं आपल्याला एक पॉप्युलेशन एक ॲप्रॉक्सिमेट आहे. तर यवतमाळ हे जे आहे, यवतमाळची ओळख काय, तर यवतमाळ हे कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जात असते. आणि या मागचं कारण असं आहे की तिथे कापसाची मोठ्या प्रमाणात शेती व्हायची. म्हणजे आपला पराठी तिथे मोठ्या प्रमाणावर सुरुवातीपासून व्हायची. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळापासून या शहराला खास महत्त्व आहे आणि ते म्हणजे कॉटन करता, कापसाकरता. यानंतर यवतमाळ हे एक खूप चांगल्या प्रकारचं एक ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड असणारे एक शहर आहे. एक हा पूर्ण परिसर आहे, हे पूर्ण एक तालुका आणि या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे. तर यवतमाळची भाषा कुठली, तर यवतमाळची भाषा ही मुख्यत्वे मराठी आहे आणि याला विदर्भाचा एक टच आहे. विदर्भ शैलीमध्ये इथली बोलीभाषा आहे. या शहरामध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री एरिया आहे आणि त्यामध्ये मोस्टली कॉटन आणि टेक्स्टाईल ह्या प्रकारची जी इंडस्ट्री आहे ती तिथे मोठ्या प्रमाणात आहे. तिथे रेमंडची सुद्धा एक मोठी फॅक्टरी आहे आणि ती रेमंडची फॅक्टरी तिथे असण्यामागचं मुख्य कारणच म्हणजे ती कॉटन सिटी आहे आणि तिला कॉटन सिटीची ओळख आहे. त्यामुळे टेक्स्टाईल करता लागणारा जो काही कच्चा माल आहे तो तिथे मुबलक प्रमाणावर अवेलेबल होत असतो. तर इथलं एज्युकेशन संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, कॉलेज आहे, मोठमोठे ट्रेनिंग सेंटर आहे आणि ह्या शहरामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. नागपूरनंतर जर बघायला गेलं आपण तर ह्या विदर्भ रिजनमध्ये यवतमाळ हे एक फास्ट ग्रोविंग सिटी आहे. तर यवतमाळ सिटीमध्ये अजून कुठले व्यवहाराला आपण व्यापार आहे, तर ह्या जर बोलायचं झालं तर यवतमाळ ह्या शहरामध्ये सोन्या चांदीचे सुद्धा फार मोठे ज्वेलर्स आहे. तिथे जुने पारंपरिक ज्वेलर्स आणि त्यानंतर नवीन ज्या प्रकारे तनिष्क झालं आणि अजूनही नागपूरचे जे ज्वेलर्स आहेत ते तिथे आपले शोरूम टाकायला सुरुवात करत आहे. आणि सोबतच तिथे कॉटनचा सुद्धा म्हणजे व्यवसाय हा टेक्स्टाईल प्रमाणामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात हा तिथे व्यवसाय होत आहे. तर एकंदरीत जर बघितलं आपण तर ह्या शहराची जर ओळख पाहता ही सध्या ह्या विदर्भ रिजनमध्ये नागपूरनंतर अमरावती आणि यवतमाळ हे मोठ्या प्रमाणावर ग्रोविंग करणारे सिटीज आहे, ग्रोविंग करणारे शहर आहे. हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीसुद्धा येत आहे, एज्युकेशन संस्थासुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तिथल्या शिक्षण संस्था आहे, शिक्षणाचा सुद्धा स्कोप वाढतो आहे आणि तिथल्या जी एक प्रकारचं एक ग्रामीण भागाचं ॲग्रिकल्चर जो बॅकग्राऊंड असणारी हे जे शहर आहे, हा जो तालुका आहे, हा आता आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपली झेप घेताना दिसतो. त्यामुळे या शहराकडे नवीन ब्रँड जे काही आहे, जे आपल्याला नागपूरला असतात त्यांच्या बऱ्याचशा शाखा हे सुद्धा आता यवतमाळच्या मार्गावर आहे. आणि त्यामुळे तिथे काय तर एक नोकरीची चांगल्या प्रमाणावर संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आपण ह्या शहराकडे बघत असताना फक्त एक तिथल्या लोकसंख्येचा जर व्याप बघितला तर फार कमी आहे,
पण भविष्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये यवतमाळ डिस्ट्रिक्ट हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रगतीची झेप घेताना दिसेल. त्यामुळे आपण ह्या शहराकडे विशेष लक्ष द्यावं. चला तर मित्रांनो, आजच्या पुरता एवढंच. आज आपण ही जी यवतमाळ डिस्ट्रिक्ट आणि तालुक्या संदर्भामध्ये जी आपण काही माहिती बघितली ते नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. त्यामुळे आपण हा माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला आणि ऐकला त्याकरता तुमचे फार फार धन्यवाद. पुन्हा एकदा जर तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला आधीचे सबस्क्रायबर असाल तर आपल्या याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर नवीन तुम्ही व्ह्यूअर्स असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. धन्यवाद.